दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू तेज तरार चेंडू लाऊड अपील आणि इथे पहिला चेंडू डॉट आला. चांगले गोलंदाज घडवावे लागतील किरणला देखील न्यू जरीमरी संघाच्या वतीनं, कारण की आपण पाहिला तर बॅटिंग लाईनअप देखील चांगला सातत्याने खोलवरती त्यांची फटकेबाजी करणारे खेळाडू आहेत, परंतु कुठेतरी गोलंदाजांची कमतरता आहे. परंतु गौरव चांगली गोलंदाजी करेल का? आणि इथे पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर बिग हिट आणि पहिला धमाका आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय. हा पहिला ब्लास्ट षटकार. सहा धावफलकावरती सुरुवात झाली. आघात झालाय षटकाराचा. लाईन खेचली आहे, पुन्हा एकदा पूल केलाय, पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर. गोल मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि आता धावसंख्या धावफलकावरती 12 वरती जाऊन पोहोचते. हो, आता मात्र सॉफ्ट हँडने खेळल्यात, फक्त दिशा दाखवल्या, नजाकत दाखवल्या. मागील 2 चेंडूवरती 2 बिग हिट केली आणि तदनंतर मात्र फक्त दिशा दाखवली. शॉट कव्हर आणि शॉट पॉइंटचे क्षेत्ररक्षक अगदी वेगाने स्वीपर कव्हरला गेले आणि तिथं मात्र क्षेत्ररक्षण झालं आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणि आता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. 14 रन्स ऑन दी बोर्ड, 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार पुनशा. ओ फटका, हा देखील क्लासिकल आहे. उंची जास्त, लांबी गाठली आहे सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक ब्लास्ट षटकार. किरणची बॅटिंग आता मात्र आपण पाहतोय. किरणने पहिल्या दिवसामध्ये या क्रीडांगणाची पाहणी केली होती, 12th मॅनची भूमिका साकारली होती आणि नक्कीच त्याचं म्हणणं देखील तितकंच चांगलं होतं. ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. 12th मॅन आले होते. खरं तर गावदेव ओझरले संघ इन ॲक्शन मध्ये होता आणि त्याने आम्हाला सांगितलं होतं की जरी गावामध्ये 2 संघ असले तरी सुद्धा आमच्या गावचा संघ त्या अनुषंगाने 12th मॅन ते राहिले होते. आणि आज आपण पाहिलं तर रवी आमच्या संघ जॉईंट आहेत. ते देखील जय गावदेवी क्रिकेट संघाचे संघ नक्कीच संघनायक देखील आहेत आणि ऑर्गनायझर देखील आहेत. आज ते 12th मॅन आहेत. म्हणजे बघा, दोन्ही संघ गावचे आहेत, एकमेकांच्या विरोधात कधी खेळत असतात. एका बाजूला जय हनुमान ओझरली, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी ओझरली, परंतु दोन्ही संघांचे 12th मॅन आपण पाहिले तर वेगवेगळे आहेत. कौतुक करावं लागेल. ही मैत्रीपूर्वक आपल्याला पाहायला मिळते, कारण की गावागावात अनेक संघ असतात, परंतु जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी खेळतो तेव्हा आपला संघ नव्हे तर आपला गाव कुठेतरी जिंकत असतो किंवा हारत असतो. त्या अनुषंगाने गावाच्या पाठीशी आपण सदैव राहा आणि आपल्याला जेव्हा जेव्हा आपण जिंकाल तेव्हा गाव देखील तुम्हाला आपल्या खांद्यावरती घेऊन नाचेल, यात मात्र शंका नाही. जावत वाशा दिशेनं पहिल्या षटकाचा गेट समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 20 धावा आहेत आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुमित वरती ही जबाबदारी आहे. सुमितला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. चांगली बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय. निंबोली संघामध्ये आपण विचार केला तर किरण असेल, निखिल असेल, भूषण असेल, त्याचबरोबर रोहित असेल आणि विकी शास्त्री असेल, अनेक दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांच्या सोबतीने कुठेतरी गोलंदाजांची कमतरता आहे, परंतु ती भरपाई आता करावी लागेल गोलंदाज सुमितला. एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. हो, पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळला आणि इथे एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न होतोय का, परंतु स्ट्राईक रोटेट केली जाते.
महेंद्रला देखील माहित आहे पहिल्या षटकामध्ये विचार केला तर धावा किरणने घेतल्या होत्या, त्या अनुषंगाने किरणला स्ट्राईक वरती आणलाय. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी विनंती असेल दोन्ही संघ सज्ज राहा. नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच केला जाईल. विनंती असेल दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक टॉस साठी नसेल तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, या गोष्टीची नोंद घ्या. वडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता, इथे बॅटम बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज सुमितच्या वतीनं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर चांगली राहिली आहे. मेघश्याम रायते आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश सांगोडे डीबी यांचा संघ. तर विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी आयोजकांना विनंती आपण देखील त्यांच्या संपर्कात राहा, कारण की वेळेवरती सामने होणे देखील गरजेचं. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. माशावून सुमित चांगली गोलंदाजी देखील करतोय. ओ हा फटका फसलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक किरण होते आणि किरणच्या माध्यमातून झाली चुकी आणि ते हा झेल सुटलाय. जीवनदान मिळतोय फलंदाज किरणला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. सुमितचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याने हाताळली आहे. मागील चेंडूवरती संधी देखील मिळाली होती. किरण थोडीशी लेझी राहिली आणि अनुषंगाने झेल ड्रॉप झाला. जीवनदान मिळालं किरण फिरंगाणेला. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर एखादा खेळाडूचा झेल सुटला की मग त्याचा उत्साह द्विगुणित होत असतो आणि मग त्याची बॅटिंग देखील लागत असते. परंतु आज सुरुवात दमदार राहिली आहे किरणची. फ्लाइंग स्टार्ट एक स्वप्नमय सुरुवात करून दिली टीम जय हनुमान ओझरलीला. हो क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. या क्रीडांगणाचा जर विचार केला तर कुठलाही गोलंदाज असा नाहीये की त्याच्यावरती आक्रमण झालं नाहीये, परंतु एकमेव असा गोलंदाज असेल या 3 दिवसांमध्ये सुमित ज्याने अजूनपर्यंत एकही चौकार किंवा षटकार खाल्ला नाहीये. आणि इथून आता हे शेवटचा चेंडू याच्यावरती जर फटका आला नाही तर मग कौतुक करणं गरजेचं असेल, यात मात्र शंका नाहीये. रायते मेघश्याम आणि आपती ब संघ आपण लगेचच टॉस साठी या. ओ हा फटका फसलाय की बाहेर जाईल आणि हवेच्या झोकाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती आलाय षटकार आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अभिरथला आपण पाहतोय. युवा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी तो देखील करतोय, परंतु या खेळपट्टीवरती गोलंदाजांना देखील थोडासा संघर्ष करावा लागेल यात मात्र शंका नाहीये. कारण की सातत्याने आपण पाहिलं तर धावा या क्रीडांगणावरती बनत आहेत आणि त्या सध्याच्या घडीला इथे मात्र बनवणं गरजेचं आहे. आणि आता मात्र सध्याच्या घडीला अभिरथला आपण पाहतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल तब्बल
31-31 या धावसंख्येवरती 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मेघश्याम रायते आणि त्यांच्या अगेन्स्ट साप्ती बी अशी लढत असेल टॉस साठी दोन्ही संघ या. ओ विकेट केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडूला खेळून काढलाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा दमदार चौकार. फलंदाज बाद आहे की काय चेक करावा लागेल. येस अगदी फटका खेळण्यासाठी स्टम्पच्या मागे आला असं पंचांचा नक्कीच आमच्यापर्यंत निर्णय येतोय. चेक केलं जाईल. येस आपण चेक करूया. जर स्टम्पच्या अगदी मागे आला असेल तर मग इथे तुम्हाला हा चौकार मिळणार नाही. चेक केलं जाईल. एखादा तरी पाय हवाय. प्रमोद आपण या. खरं तर हा नियम आहे प्रमोद, हा नियम आहे ऑलरेडी क्रिकेटचा हा नियम आहे मित्रांनो, तुम्हाला माहीत हवा. कॅमेऱ्यात आपण चेक करतोय. कॅमेऱ्यात जर पाठी आला असेल तर मग या धावा नसतील. असं बऱ्याचदा झालंय, समालोचन करत असताना आम्ही देखील असं बऱ्याचदा फेस केलाय. त्या अनुषंगाने हा क्रिकेटचा नियम आहे. चेक आपण करूयात. चला या धावा नसतील कारण की अगदी स्टम्पच्या मागे आला होता. त्या अनुषंगाने इथे मात्र या धावा नसतील. किरण या 4 धावा तुम्हाला मिळणार नाहीये. चेक देखील केलं. त्या अनुषंगाने इथे मात्र या धावा नसतील. त्या गोष्टीची नोंद घ्या. क्रिकेटचे बहुतेक असे नियम आहेत ते तुम्हाला ज्ञात असणं देखील गरजेचं आहे आणि त्यापैकीच एक आपण हा नियम पाहतोय. स्टम्पच्या मागे जाऊन तुम्ही कुठलाही स्ट्रोक एक्झिक्यूट करत शकत नाहीयेत. पुढेशा विकेट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचं देखील कौतुक असेल कारण की त्यांची देखील योग्य ती नजर आणि सातत्याने जर तुम्ही स्पर्धा कव्हर करत असाल तर मग तुमचा जो एक्सपिरियन्स असतो तो द्विगुणित असतो. नाही आमचे प्रवीणजी विषय असतील, योगराजी बुटेरे असतील, अनेक वर्षांपासून ते देखील अंपायरिंग करतायत. आमच्या सोबत ते नेहमीच असतात. 3 चेंडू आणि 32 धावा धावफलकावरती. आता किरण वरती पुन्हा स्ट्राईक येते, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले तर षटकार चौकारांच्या आतिषबाजी झाल्या. त्याने तब्बल 4 षटकार एक्झिक्यूट केलेत आणि आता अभिरशा अगेन्स्ट. ओहो इथे पाहावं लागेल. अगदी अतिरिक्त बाउन्स, पंचांचा वाईटचा इशारा, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंचांनी लगेचच दिला आणि त्या अनुषंगाने पुन्हा जर असा चेंडू हाताळला तर तुम्हाला इथे दंडित केलं जाईल. टॉस साठी सज्ज राहा. पुढील दोन्ही संघ आपटी बी आणि त्यांच्या आगे मेघश्याम रायते हा संघ देखील नेक्स्ट मॅच मध्ये. आता पुन्हा पंचांनी डिरेक्टली नो घोषित केला कारण की दुसरा बाउन्स सलगचा होता आणि आता मात्र फ्री हिटची संधी असेल. चला अतिरिक्त बाउन्स होता, अतिशय आपण पाहू शकता कारण की अगदी डोक्याच्या वरून चेंडू गेला होता. नक्कीच याच्यासाठी देखील आपण परीक्षित विचार केला तर काहीशे नियम आहेत. जर अगदी डोक्याच्या लेव्हलला असेल, अगदी हेड टू हेड केसांपासून खाली चेंडू असेल तर तुम्हाला 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येईल. परंतु डोक्याच्या वर जर चेंडू असेल तर मग तिथे तुम्हाला वाईड दिला जाईल. ह्यात गोष्टीचं मात्र काही शंकाच नाही आहे. आपण सातत्याने क्रिकेट खेळतोय त्या अनुषंगाने हे नियम तुम्हाला देखील माहीत असणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, अभिरथ. ओहो आता कमबॅक झालाय. फ्री हिटचा चेंडूवरती बीट केलाय गोलंदाज अभिरथने आणि किरणने आता हा निर्धाव चेंडू फेस केला. या षटकामध्ये देखील अभिरथची चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा बनल्या तब्बल 20 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 9 धावा आल्या आणि या षटकामध्ये अभिरथ देखील चांगली गोलंदाजी करतो. इथे मात्र पुन्हा
क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. फक्त दिशा दाखवली आहे. डी पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतो आहे आणि तत्पूर्वी या 2 धावा मिळतील. अतिरिक्तचा बाउन्स आपण पाहतोय या क्रीडांगणावरती, कारण की नुकतीच झालेला आपण धर्मजागरण सभा कीर्तन महोत्सव त्या अनुषंगाने या क्रीडांगणावरती अनेक सारे रोलर फिरवले गेले आणि अगदी खेळपट्टी देखील दबली आहे. त्या अनुषंगाने अतिरिक्तचा बाउन्स मिळतोय. अंतिम चेंडू शिल्लक आहे. षटकातील धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 36 धावा धावफलकावरती आहेत आणि सुरुवात देखील इथून मात्र दमदार होत्या. सध्याच्या घडीला गोलंदाज अभिरशा वतीनं समोर किरण. ओ फटका दमदार आहे. उंची जास्त लांबी गाठणार नाहीये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. बाउन्स अतिरिक्त झालाय आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी ओहो इथे झालंय काय हा सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन पाहायला मिळाला. चेक करावं लागेल. पंचांनी पॉपिंग क्रीजच्या बाहेर होते. त्या अनुषंगाने पंचांनी त्याला वाद केलाय. किरण बरोबर पोहोचले होते आणि थांबले देखील होते महेंद्र, परंतु इथे पंचांची अचूक नजर आणि महेंद्रला वावं लागेल बाद. महेंद्र बाद. झाला आणि या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 38 धावा आहेत आणि आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये जगदीशला आपण पाहतोय. जगदीश कांबेरे आता मधाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 90 धावा आल्या आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च सुमित वरती जबाबदारी, यात मात्र शंका नाहीये, कारण की चांगली गोलंदाजी त्यांनी देखील हाताळली आहे. टॉस साठी आता सज्ज राहायचं. पुढील दोन्ही संघांना विनंती असेल. टीम आपटी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट रायते मेघश्याम यांचा संघ. वरती 38 धावा. चला मॅचला सुरुवात आपण करतोय. टॉस साठी पुनश्च सूचना असेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहा. मेघश्याम आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसरी घेणार नाहीये. जगदीश तयार होते, परंतु फेकी ॲक्युरेट होती. त्या अनुषंगाने इथे मात्र एकच धाव मिळेल.
किरणची बॅटिंग देखील चांगली राहिली. किरण वैयक्तिक आपण पाहिलं तर 32 या धावसंख्येवरती खेळतोय. 15 चेंडूमध्ये 32 धावा अशा बॅट मधून देखील आल्यात. आणि आता उर्वरित 11 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा इथून बनवाव्या लागतील, कारण की निंबवली संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. काल किरण देखील चांगल्या फॉर्म मध्ये आपण पाहिला. 49 धावा त्यांनी बनवल्या. एका बाजूने निखिलला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने विचार केला तर भूषण असेल, त्याच्याकडे स्ट्राईक आली की मग या स्विंगर अप बॅटची लिडिंग एज आणि एक्सपिरियन्स गोलंदाज आता एक्सपिरियन्स झोकावतो मधाच्या आतमध्ये. मधाच्या आतमध्ये झालंय काय चेक करा आपण पंच. झाला काय नवीन बॅट्समन एक मधल्या का लाव, एक मधल्या दोन मधल्या कुठल्या लावित राहा जरा कॉल जरा. बारा वाजाल तुम्ही नाही जाणार दादा, 12 वाजाल. चल आता 12th मॅनला देखील संधी मिळाली आहे, कारण की विकी शास्त्री थोडेसे इंजर्ड झालेत. आपण रेस्ट करा विकी. आणि आता मात्र गोलंदाज तयार होतोय सुमित पुणेशा आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विकासला आपण पाहतोय. विकास मधाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि समोर सुमित गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ लेन खेचली होती आडव्या बॅटने ऑन साइडला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक येतो आहे काऊ कॉर्नर मध्ये आणि एक जाव मिळेल, कारण की आता जगदीश कंबेरी स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 40 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सोमेशचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे. सध्याच्या घडीला चांगला खेळ देखील त्यांचा राहिलाय. ओ फटका दमदार आहे, क्या बात आहे. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बाहुबली स्ट्रोक, गगनचुंबी षटकार. हा षटकार आला आणि आता मात्र चांगले इनिंग साकारत असताना जगदीशला आपण पाहतोय. चला मेघश्याम आपण टॉस साठी या आणि आपटी बी संघ आपण देखील टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस लगेचच केला जाईल. आता दिशा पाहावी लागेल. लाईन आणि लेंथ मधून भरकटतोय, ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. आबांतरच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाते. 47 धावा धावफलकावरती. 47 रन्स ऑन दी बोर्ड. 47 धावा धावफलकावरती बनल्यात. ओ पुणेशा बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये.
थोडेसे निराश असतील जगदीश आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या धावफलकावरती 47-47 जबान या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. लाईट ऑफ करा रिक्षा जनशे विनंती असेल आपण लाईट ऑफ करा कारण की समोरच्या खेळाडूंना थोडासा व्यत्यय. यस धन्यवाद. लाडक्या प्रेक्षकांचं देखील कौतुक आणि प्रेक्षकांविना कुठली स्पर्धा अधुरी असते. ओ आडव्या पाटने पुढच्या बिगिट करण्याचा प्रयत्न तिथे आउटफील्ड फास्ट क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. बॅकअप चांगला होता. एकच धाव मिळाली. अशा पद्धतीने 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 48-48 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि दोन्ही संघाचे संगणक आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हा. जबाबदारी असेल चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की धावा बनल्या नाहीयेत. रायते संघ देखील रिपोर्टिंग करतोय. आपटी ब संघ आपण देखील या. टॉस केला जाईल. 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहिला. ओलेन खेचले जगदीश करतोय काय. सातत्याने मोठे फटके मारण्याची संधी त्याच्याकडे येते परंतु संधीचं सोनं करता येत नाहीये आणि एक जाव इथे मिळेल आणि धावसंख्या धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती. ओ हा फटका क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक. क्रॅकिंग स्ट्रोक. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर हा विकासच्या बॅटमधून ब्लास्ट. दमदार षटकार. चला टॉस साठी या आपटी ब संघ लगेचच या कारण की रायते संघ इथे सज्ज झाला. मेक्षाम देखील येतात. या मेक्षाम वेलकम. आपलं देखील सरशार्दिक स्वागत असेल. कोणताच यार. ओ आणखी एक फटका. मोठा खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. ओहो निखिलचं कौतुक करावं लागेल. अगदी वेगाने चेंडूच्या खाली आला होता. पोचला देखील होता. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती 58 धावा आणि आता 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. 58 धावा बनल्यात.
छापा असा कॉल आलाय काटा. टॉस जिंकलाय रायते संघाने. टॉस जिंकला फक्त निर्णय कळवायचा. क्षेत्ररक्षण आज नक्कीच कसा रणनीती असेल कशी स्ट्रॅटेजी असेल ती दिसेलच. मैदानाच्या आतमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा नक्कीच्या ठिकाणी मात्र 68 धावांचं विश्लेषण करण्यासाठी पुनश्च आपण सज्ज आहोत. धन्यवाद. थँक्यू डीजे. जो संघ इथून जिंकेल त्या संघाने जाऊ नका लगेचच आपली विनर विनर मॅच देखील असेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. दोन्ही संघाला सूचना असेल या संघातील विजेता संघाची लगेचच मॅच असेल त्या अनुषंगाने आपण कुठेही जाऊ नका. विनर संघ टॉस देखील आपण केलाय पुढील मॅचचा. रायते आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत आपटी ब संघ. टॉस जिंकला रायते संघाने तिथे स्वीकारलं त्यांनी क्षेत्ररक्षण आमंत्रित केले फलंदाजीसाठी आपटे ब या संघाला. असोसिएशनचे नियम देखील अनेक आहेत प्रवीणजी विशेष सर. आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की ए पोल मध्ये ही शेवटची मॅच आहे उजरली संघाची. त्यानंतर त्यांना कुठेतरी कॅटेगरी त्यांची कमी केल्या. बी मध्ये त्यांना देखील स्थान मिळाल्या. संधी असेल त्यांना तिथे जिंकण्याची. परंतु आज मला तर वाटतं भरपूर संघांची फाईट केल्यानंतर झुंज दिल्यानंतर कुठेतरी असोसिएशन देखील दयावान आहे आणि चांगले नियम देखील आहेत. आणि सातत्याने जे चांगला खेळ करतात त्यांना ए पोल मध्ये, ज्यांचा खराब प्रदर्शन त्यांना बी पोल मध्ये. आणि ही
बी पोल मध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत ओझरले संघ, परंतु आज ही शेवटची त्यांची लढत असेल ए पोल मध्ये. चला मॅच ऑन करायची. बॉलर चला मॅच ऑन. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये किरण आणि त्याच्या सोबतीनं आपण निखिलला पाहतोय. काल चांगली बॅटिंग राहिली होती किरण गोल्डीची आणि आता सध्याच्या घडीला तो देखील सज्ज आहे. आणि समोर गोलंदाजी ट्रॅक वरती विकास धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 68 गेम ऑन. पहिला चेंडू विकासचा. लाऊड अपील उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि इथे पहिला चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय मधाच्या आतमध्ये. 12th मंथ इथे ड्रेसिंग कोड मध्ये नाही उझरली संघाचा. 2 धावांची पेनल्टी त्याला दिली जाईल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच इथे मात्र आपण ही सूचना देखील केली होती. एका षटकाच्या अखेरीस पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. हो चांगली गोलंदाजी, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी करतोय. आणि हे दोन्ही संघांचा विचार केला तर एकमेकांच्या अगेन्स्ट अनेकदा प्रॅक्टिस देखील करत असतात. त्या अनुषंगाने एकमेकांचे डावपेच दोन्ही संघांना माहीत असावेत. त्या अनुषंगाने इथे ही रणनीती, ही स्ट्रॅटेजी किरणच्या अगेन्स्ट आखली गेली. विकास चांगली गोलंदाजी करतोय. जय हनुमान क्रिकेट संघ ओझरले आपण पाहतोय आणि स्पर्धा त्यांच्या वतीने देखील अपकमिंग असेल. हो विकेट करण्याचा प्रयत्न, आउट अपील झाली आहे. इथे धावाची संधी. हो क्या बात आहे. लाईक बाय शेख चिक्की सिंगल धाव फलकावरती आले. किरण थोडासा संघर्ष करतोय मधाच्या आतमध्ये आणि इथे मात्र एकच धाव फलकावरती जोडली जाईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी विकास देखील करतोय. LBW ची विकेट्स नाहीये, या गोष्टीची आपण नोंद घ्या, कारण की सूचना आपण पहिल्या दिवसापासूनच केली होती. लाऊड अपील जरूर झाली होती, परंतु LBW ची विकेट्स नाहीये इथे. गोलंदाज तयार. ओ गतीनं बीट करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु हवेच्या झोकानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. निखिल खेडेच्या बॅट मधून हा पहिला दमदार षटकार. फटका दमदार आला आणि सध्याच्या घडीला चांगली कामगिरी राहिली आहे देखील खेडेच्या वतीनं. हो पुन्हा एकदा इथे चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि ते एक जाव मिळेल. आउटफील्ड फास्ट आहेत, अनुषंगाने थोडस क्षेत्ररक्षकांना देखील इथून मात्र संघर्ष करावा लागतोय. चार चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती. हो इथे दिशा दिली आहे फक्त, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. डायरेक्ट हिट देखील केला होता. किरणची विकेट्स महत्वाची त्या अनुषंगाने सातत्याने त्याच्यावरती लक्ष परावर्तित केलं जातं आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. चांगली इनिंग झाली आहे, चांगली गोलंदाजी देखील राहिली आणि धावसंख्या फक्त धावफलकावरती 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज विकासने. बनवायच्या जिंकण्यासाठी 68-8 आणि आता पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही इम्प्लिमेंट करतो. अर्थातच 10 धावा धावफलकावरती आता मात्र जोडल्या जातील. 8+2 10 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात राहिली दोन्ही संघांची. चला आपण जास्तीचा विलंब करू नका. जो संघ इथून जिंकेल तो संघ कुठे जाऊ नका. आपण विनर अशी मॅच देखील खेळणार आहोत, या गोष्टीची नोंद घ्या. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. सुंदर असं क्रीडांगण. आता क्रीडांगणाच्या चारही बाजूला प्रेक्षक आपण पाहतोय. ज्या पद्धतीचा संघर्ष राहिलाय.
इनिंग देखील चांगली साकारली जाते सध्याच्या घडीला. चांगला खेळ देखील खेळला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज किरण फिरंगाणेला आपण पाहतोय. ही जबाबदारी त्याच्यावरती आहे. बॅटिंग चांगली राहिली त्याची, तो आता इथून चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. गोलंदाज तयार. हो, इथे हा फटका देखील चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना निखिल केडेच्या बॅट मधून हा दमदार चौकार. टीम निंबवलीशी आणि त्या अनुषंगाने इथे मात्र भूषणवरती ही जबाबदारी असेल. गोलंदाज किरणचं देखील कौतुक करावं लागेल. षटकार चौकार आला, चौकाराचं प्रत्युत्तर लगेचच विकेट्सनं त्याने दिलंय आणि फलंदाज बाद देखील झाले. गोलंदाज तयार. हो, लेन खेचली आहे, चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि सातत्याने इथे प्रमोद करतोय काय, थोडीशी मिसफील्ड झाली होती, लगेचच बॅकअप दिला आणि हा डॉट चेंडू आला मधाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी बनवायच्या 68 धावसंख्या धावफलकावरती 14 वरती जाऊन पोहोचली आहे. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील मॅच शाफ्टी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. संघ असेल इन ऍक्शन मध्ये त्यांच्या अगेन्स्ट रायते मेघश्याम यांचा संघ. हो, हलक्या हाताने टॅप केलाय, फक्त दिशा दाखवली आहे आणि तिथे आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये, सीमारेषेचा वेध घेतलाय आणि हा दमदार चौकार. आज चौकार गेला आणि आता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली 18. या धावसंख्येवरती 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि आता चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. ओ, फटका दमदार आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर भूषण पाटीलच्या बॅट मधून दमदार षटकार. षटकार आला, गोलंदाज पुनश्च सज्ज झालाय. आणखी एक ब्लास्ट, बॅक टू बॅक 2 इन अ रो, दुसरा षटकार.
30 या धावसंख्येवरती 30 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. आता समीकरण जिंकण्याचं उर्वरित 18 चेंडू आणि 18 मध्ये धावा बनवायच्या आहेत. 38 38 अजूनही बनवायच्यात. सामना अजूनही बॅलन्स आहे. विकासकडे क्षमता आहे ती, परंतु बॅक टू बॅक 2 षटकार आले किरणच्या अगेन्स्ट. 2 चौकार देखील आपण पाहिले आणि तब्बल 20 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या 10, 8 आणि प्लस 2 पॅनल्टीच्या होत्या. त्या अनुषंगाने त्या 10 आणि या 20 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आता सध्याच्या घडीला 38 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. भूषण पाटीलचे देतो क्रॅकिंग स्ट्रोक षटकार आणि आता कमबॅक टीम निंबवलीचा. आता विकास कमबॅक करेल का? पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली होती आणि आता त्याच्यावरती जबाबदारी असेल. जबाबदारीने खेळावं लागेल. गोलंदाज तयार. हवा देखील तितकीच वेगाने, त्या अनुषंगाने थोडीशी कंबर कसावी लागेल. बॅट्समनला देखील संधी असेल. किरण स्ट्राईक एंडला सज्ज. ओ फटका हा देखील दमदार राहिलाय आणि किरण अखेरीस संघर्ष करत होता. त्याच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. षटकार येतो आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 36 36 या धावसंख्येवरती. आता अजूनही 32 बनवायच्यात. लेन खेचले क्या बात आहे. असं वाटलं होतं आता हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला आणि तत्पूर्वी इथे मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय गोलंदाज विकासने आणि ते कमबॅक करतोय. किरणच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी देखील सुरू आहे. तो बाकफुटला गेले. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कटचा फटका एक्झिक्यूट केला असता, परंतु इथे बॅट बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि आता इथे हा चेंडू आलाय डॉट. हो आता स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मागील चेंडूवरती झाला होता, परंतु या चेंडूवरती नटराज मुद्रेमध्ये आले आणि हुक केलं चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार षटकार. षटकार येतो आणि आता सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 42 या धावसंख्येवरती. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ मिस्टामिंग आता झेलची संधी. ओ इथे जगदीशचा अनुमान चुकलाय की काय आणि झेल ड्रॉप देखील झाला तत्पूर्वी आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हा झेल घेणं गरजेचं होतं, कारण की किरणचा हा झेल होता. पुण्याच्या कमबॅक झाला असता जर हा झेल घेतला असता तर, परंतु आता धावसंख्या थांबवणं गरजेचं आहे. 44 वरती जाऊन पोहोचतोय धावफलक आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 24 बनवायच्यात. चेंडू शिल्लक असतील 13 आणि 13 मध्ये बनवायच्या 24 धावा. कपडे बघ ना कसे 800 रुपयाचा टी शर्ट होता, कसा राहिले बघ तो. आपण बोलतो मागाचे माझे पॅन्ट पण लेविस. हा पॅन्ट पण बघ ना लेवाईसची घेतली होती. कपडे आपले सगळे तसेच असतात भाऊ. माझे 2 घ्यायचे तर एकच घ्यायचा ब्रँड. कपडे सांगतो.
नहीं है रे आपको क्या करने का मरने के बाद तू पक्का बोल बच्चे नाही हां तू पक्का बोल बच्चे नाही मामा कसा बोलला काल म्हणून तुला बोलतो देतात पदवी तर बोलतो हे मॅचला आपण सुरुवात करतोय ओ फटका हा दमदार झेलची संधी पुणेशा होते आणि इथे एका टप्प्यानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आज चौकार समीकरण आपल्याला पाहायला मिळेल विजय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि आता जिंकण्यासाठी 20 धावा बनवायच्यात आपली संघ आपण सज्ज राहा रायती संघ आपण देखील सज्ज राहा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय रायती संघानं माशॉन 12 मध्ये आता 20 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी नक्की घडलंय का मैदानाच्या आतमध्ये नाट्यमय क्रिकेट झालाय पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील नक्की काय घडलंय नो दिलाय पंचांनी एकच धाव असेल अगदी खिलपट्टीच्या बाहेर हा चेंडू होता ऍक्शन रिप्लाय आपण पाहिला की नक्की ज्या पद्धतीने चेंडू पिच केला होता गोलंदाज तयार आफ्रिडचा चेंडू ओ फटका दमदार आहे आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर हा दमदार षटकार आता शरीराचा वेध घेतलाय कमबॅक झाला आता गोलंदाज विजयच्या वतीनं सुरुवातीला थोडासा संघर्ष त्यांचा देखील राहिला आणि इथे हा डॉट बॉल मधाच्या आतमध्ये फेकला जातोय 13 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत समोर याचं पॅटर आपण पाहिला तर भूषण पाटील त्याच्या बॅटमधून आपण षटकार देखील पाहिले बॅक ऑफ दी हँड इथे मिस्टामिंग ओ झेल घेणं गरजेचं होतं परंतु झेल ड्रॉप
आणि एक धाव मिळाली. आपण विचार केला 2 ते 3 झेल सुटले या इनिंग मध्ये. 12 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. आणि चेंडू शिल्लक असतील तत्पर 9 मध्ये 12 बनवायचे आहेत तुम्हाला. या आधीच्या षटकामध्ये किरणचे झेल सुटले. आता इथे आपण पाहिलं तर झेल सुटतोय तो म्हणजेच ॲज अ बॅटर भूषणचा. आणि आता 9 मध्ये 12 धाबा अजूनही बनवायच्यात. कमबॅक करेल का टीम ओझरली? ओ फुलटॉस. आता झेलची संधी पुनश्च परंतु एका टप्प्यानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार असेल. जगदीश वरती जबाबदारी. समोर भूषण पाटील. जिंकण्यासाठी धाबा बनवायच्या आहेत 3-6 चेंडू 3 धाबा. ओ फटका दमदार. आणि इथे एम एस धोनी स्टाईलने या षटकाराने सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय टीम न्यू झरीमरी. निंबवलीने. हार्ड लक टफ लक ओझरली संघ. हार्ड लक रवी. आणि इथे मात्र पुढील मॅचला सुरुवात करणार रायते संघ. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात भूषण